सौरभ राजपूत लंडनला मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा हा तरुण 24 फेब्रुवारीला आपल्या घरी परतला। 25 फेब्रुवारीला त्याची पत्नी मुस्कान हिचा वाढदिवस असल्यामुळे तिला सरप्राईज देण्याचा प्लॅन त्याचा होता। उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये तो, त्याची पत्नी आणि 6 वर्षाची मुलगी पिहू हे राहत होते। घरी आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला। पण आज बातमी आली आहे की सौरभचा खून करण्यात आलाय आणि त्याचा मृतदेहाचे 15-15 छोटे तुकडे करून एका ड्रम मध्ये भरण्यात आले। त्यातही आणखी धक्कादायक बाब म्हणजे हा खून त्याचीच पत्नी मुस्कान हिने केलाय। पण का? मुस्कानने सौरभचा खून का केला? प्रेमविवाहापासून सुरुवात झालेल्या मुस्कान आणि सौरभच्या नात्याचा इतका क्रूरपणे शेवट का झाला? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र भूमी। उत्तर प्रदेशातल्या मेरठ शहरातील धर्मपुरी भागात सौरभ कुमार राजपूत नावाचा तरुण राहायचा। त्याचं मुस्कान रस्तोगी नावाच्या एका तरुणीवर प्रेम होतं। पुढे दोघांच्याही लग्न करण्याचा निर्णय होता, पण त्याच्या प्रेमाला कुटुंबियांचा विरोधाला सामोरे जावं लागलं। त्यामुळे दोघेही 2016 मध्ये कुटुंबियांच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न करतात। लग्नानंतर सौरभचे कुटुंबीय मुस्कानला स्वीकारतात खरे, मात्र त्यांच्यातले वाद काही मिटत नाहीत। कोणत्या ना कोणत्या कारणांवरून मुस्कान आणि सौरभच्या कुटुंबियांमध्ये वादविवाद सुरूच राहायचे। त्यामुळे कंटाळलेल्या सौरभने आपली मर्चंट नेव्ही मधली नोकरी देखील सोडली होती। तसंच तो तिला घेऊन मेरठच्या इंदिरानगर भागात वेगळं राहायला लागला होता। शिवाय त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे जास्त संपर्कही नव्हते। पुढे त्यांना पिहू नावाची मुलगी झाली। तसंच तो पुन्हा एकदा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला देखील लागला। त्याची पोस्टिंग लंडन मध्ये झाली। आता इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, पण याच दरम्यान झालं असं की सौरभचा एक मित्र मोहित उर्फ साहिल शुक्ला हा मुस्कानच्या संपर्कात आला। 2023 पासून दोघांमध्ये प्रेमाची सुरुवात झाली, पण ही गोष्ट सौरभ पासून जास्त दिवस लपून राहिली नाही। सौरभला मुस्कान आणि साहिलच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्यानंतर त्यांच्यात आणि मुस्कानमध्ये जोरदार भांडणं झाली। तसंच दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा देखील निर्णय घेतला होता। मात्र मुलगी पिहूच्या भविष्यासाठी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय रद्द केला। त्यावेळी सौरभने देखील मुस्कानवर विश्वास ठेवत आपल्या नात्याला पुन्हा एक संधी दिली, पण सौरभचा हा विश्वास त्याचा जीव घेऊनच थांबला। सौरभ मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असल्यामुळे तो 3 ते 6 महिने घरी येत नव्हता। या दरम्यान मुस्कान पुन्हा साहिलच्या जवळ आली। तिचे आणि साहिलचे अनैतिक संबंध पुन्हा सुरू झाले। तर यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या 25 तारखेला मुस्कानचा वाढदिवस होता। त्यामुळे तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सौरभ 24 फेब्रुवारीला घरी येणार होता। तो आला, त्याने मुस्कानचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला। आपल्या मित्रमंडळींना देखील बोलावलं। मार्च महिन्याच्या 1 ते 2 तारखेदरम्यान सौरभने आपली पत्नी आणि तिच्या प्रियकराची चॅटिंग वाचली। त्यामध्ये अश्लीलतेची हद्द पार झालेली होती। ही चॅटिंग वाचल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली। त्याने मुस्कानला याचा जाब विचारला। त्यावेळी दोघांमध्ये जोरदार भांडणं झाली। या भांडणांची माहिती मुस्कानने साहिलला दिली। त्यानंतर मुस्कान आणि साहिलने मिळून शांत डोक्याने सौरभचा गेम करायचा प्लॅन आखला। साहिल बाजारातून मोठ्या आकाराचे चाकू, कटर, पॉलिथिनची बॅग, प्लास्टिकचा ड्रम, सिमेंट आणि गुंगीचं औषध घेऊन आला। त्यानंतर मुस्कानने 4 मार्चच्या रात्री सौरभला जेवणातून गुंगीचं औषध दिलं आणि सौरभ गुंगीत असताना साहिल घरामध्ये शिरला। त्याने त्याचा गळा दाबून खून केला। त्यानंतर मुस्कान आणि साहिलने सौरभचा मृतदेह ओढत ओढत बाथरूम पर्यंत नेला। त्यानंतर चाकू आणि कटरने त्याचा मृतदेहाचे 15 छोटे छोटे तुकडे करण्यात आले। आता बाथरूम मध्येच त्याचा मृतदेहाचे तुकडे का करण्यात आले? तर मृतदेहाचे तुकडे करताना जे काही रक्त निघेल ते बाथरूम मध्येच वाहण्यास सोपं होईल म्हणून सौरभच्या मृतदेहाचे बाथरूम मध्ये तुकडे केले गेले। त्यानंतर मृतदेहाचे तुकडे एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये टाकून त्यामध्ये सिमेंट भरण्यात आलं। त्यानंतर आपला गुन्हा समोर येऊ नये म्हणून त्या दोघांनी एक बनाव रचला। 5 मार्च रोजी मुस्कानने आपल्या शेजाऱ्यांना सांगितलं की ती सौरभ सोबत बाहेर फिरायला चाललीये। त्यानंतर तिने आपली मुलगी पिहू हिला आपल्या माहेरी सोडलं आणि प्रियकर साहिल सोबत मसुरी, मनाली आणि कसोलीला फिरली। तसंच तिने सौरभचा मोबाईल देखील सोबत घेतला आणि त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आणि व्हॉट्सअप स्टेटसवर मनालीचे फोटो, व्हिडिओज अपलोड केले। असंच मनालीच्या जोगिनी धबधब्याचा व्हिडिओ पाहून सौरभची बहीण रेणू हिने त्याला मेसेज केला होता। मात्र मुस्कान हिने सौरभ बनून रेणूशी व्हॉट्सअपवर संवाद साधला, ज्यामध्ये रेणू त्याला विचारते की होळीसाठी मेरठला येणार आहेस का? त्यावर उत्तर येतं की नाही। तसंच रेणू ही पिहूची देखील चौकशी करते, मात्र त्यावर उत्तर येतं की इकडे थंड वातावरण असल्यामुळे तिला घेऊन आलो नाही। त्यावर संवाद थांबतो। तर दुसऱ्या बाजूने मुस्कान ही रोज सौरभच्या व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओज, फोटोज टाकायची, पण ज्यामध्ये सौरभ कुठेही दिसत नव्हता। दिसायचे फक्त मनालीचे सुंदर सुंदर दृश्य आणि मुस्कान। त्यामुळे सौरभच्या कुटुंबियांना संशय आला आणि सौरभच्या भावानं त्याच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा सौरभशी कोणताही संपर्कच झाला नाही। त्यानंतर 17 तारखेला आपल्या जवळचे पैसे संपल्यानंतर मुस्कान आणि साहिल हे पुन्हा मेरठला परतले। मुस्कान ही तिच्या माहेरी गेली।
तेव्हा तिच्या आईने सौरभ बद्दल विचारलं. त्यावर रडत रडत मुस्कानने आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली. आपल्या मुलीचं कृत्य ऐकल्यानंतर मुस्कानच्या आईच्या देखील पायाखालची जमीन सरकली. त्यांनी लागोलाग मुस्कानच्या वडिलांना या गोष्टीची माहिती दिली. त्यानंतर मुस्कानच्या वडिलांनी तात्काळ मुस्कानला घेऊन ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन गाठलं आणि तिला आपल्या गुन्ह्याची कबुली द्यायला लावली. त्यानंतर साहिलला देखील अटक करण्यात आली. त्यानंतर पोलीस दोघांना घेऊन घटनास्थळी गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी सौरभचा मृतदेह पुरलेला ड्रम दाखवला. ड्रम मधून दुर्गंध येत होता आणि त्याच्यातलं सिमेंट इतकं कडक झालं होतं की तिथे ड्रिल मशीनने देखील निघत नव्हतं. त्यानंतर ड्रमला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आणण्यात आलं आणि तिथं जाऊन ड्रम फोडून सौरभचा मृतदेहाचे तुकडे बाहेर काढण्यात आले. ही घटना सध्या सगळ्यांना विचार करायला लावतीये. साहिल हा नशा आणि तंत्रमंत्र करायचा, त्यामुळे त्याला हे कृत्य करताना काहीच वाटले नाही. पण ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याने आपल्यासाठी घरदार सोडलं, त्याचा जीव घेताना मुस्कानला काहीच वाटलं नसेल का? सध्या मुस्कान आणि साहिल दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस या खुनाचा पुढील तपास करतायत. पण अशी काही घटना ऐकल्यानंतर मन अगदी सुन्न होतं. ही घटना ऐकताना तुम्हाला काय वाटलं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.